अरे शिवाला लागलंय. हॅलो. हॅलो. हां, कोण बोलतंय? अरे मी डॉक्टर खान बोलतोय. ओळखलं नाहीस का? अरे हो 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 खान, कसा आहेस? हां, आणि काय चाललंय सध्या? काय करतोयस? मी ठीक आहे रे. मी अस्थिरोगतज्ञ म्हणून काम पाहतो. तुझं काय चालू आहे? मी मी वकिली करतोय. हां, सगळ्या क्राईम रिलेटेड केसेस माझ्याकडे असतात बरं का. हां, कसं काय कॉल केलास? काय नाही रे, शाळेतील मित्राचे कॉल आले होते. माझी विद्यार्थ्यांचा मेळावा म्हणजे गेट टुगेदर घ्यायचं आहे म्हणून म्हटलं तुला कॉल करावा मित्रा. वा वा, गेट टुगेदर. हो ना. शाळा हा शब्द जरी उच्चारला तरी त्या वस्तूमध्ये घालवलेले प्रत्येक क्षण जसं तसंच डोळ्यासमोर उभं राहतं. हो ना खान, मी वकील म्हणून खूप नाव कमवलं, पण शाळा म्हटलं की मी खूप भावुक होतो रे. पण आता या वयात शाळेत जाऊन तो आनंद घेणं शक्य नाही, म्हणून फक्त आठवणींच्या शाळेत रममान होतो. आठवणींची शाळेत मनात खूप भरली. पण तू आज गेट टुगेदर करायचं म्हटल्यावर मला पुन्हा लहानपण देगा देवा आठवलं बरं का. पुन्हा एकदा लहान होऊन भेटूया. हां, चल मी बाकीच्या मित्रांना फोन करतो. भेटूया 14 तारखेला. बरं, आपली माझी ती मैत्रीण नव्हती का? हां, डॉक्टर सुलक्षणा. काय सांगतोस? ती कॉलेजमधली तुझी क्रश? काय बोललायस की नाही काही तिच्याशी? अरे तू अस्थिरोग तज्ञ, तुला हृदयाची भाषा कशी कळणार? हो ना. हा, तुला तुला सांगायचं म्हणजे हे गेट टुगेदर 30 तर अरेंज करतीये, त्यामुळे यायचं नक्की. आणि आपण एक काम करूया. हॅलो, 14 तारखेला नक्की भेटायचं सगळ्यांनी. काय वेळ काढ, मी पण येतोय. तर बघा, अशी आहे आमची परिस्थिती, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. म्हणूनच तुमच्याकडे काही मदत मिळाली तर तुमची बरं होईल थोडंफार. सर्व परिस्थिती ऐकल्यावर मी एक करू शकतोय. मी तुमच्या मुलगीचं लग्न करून तिला संसाराची साहित्य गरजेची वस्तू देईन. बाकीची सर्व तयारी तुम्ही करून घ्या. ओके, धन्यवाद. या. हो हो हो, करून घेते, काही अडचण नाही. बस ऋषरा. मॅडम, आजचे सगळे कार्यक्रम झालेत. उद्या पहिली सभा हुपरी गावात असेल आणि मग पक्षाच्या मीटिंगसाठी आपण मुंबईला निघणार आहोत. ओके, घरकुल योजनेचं काय झालंय बघून घेतलंय का तुम्ही? उज्ज्वला गॅस योजनेचा विषय आहे, तोही कंप्लीट करा. विरोधी पक्ष आपल्यावर ताणून धरायला लागलेला आहे. आत्ताच निवडणुका झाल्यात, ग्रामपंचायत व्हायची, महापालिका व्हायची. आपल्याला ती जे लाडकी बहीण योजनेचे सगळे फॉर्म भरून झाले असतील तर तेही सांगा, करून घ्या. गल्लोगल्ली जावा, घरी घरी जावा. कुठल्या कारणाने ते फॉर्म भरून गेले नाहीयेत, पैसे का आले नाहीयेत त्याची चौकशी करा. कारण आपल्याला महापालिका तोंडावर आलेले आहेत आणि महापालिकेमध्ये बहुमत आणि जायचे आपल्याला. त्यामुळे वरनं जे आदेश आलेले आहेत बिग बॉसचे आपल्या, ते सगळे फॉलो करायचे आहेत आपल्याला. या सभांमुळं खूप कंटाळा, आराम करायचा वाटतो, स्वतःला वेळ द्यावासा वाटतो. हॅलो.
हॅलो वैशाली, मी हर्षल बोलतोय, ओळखलीस का? हर्षा तू? अरे कशी काय आठवण आली माझी तुला? काय नाही ग, समाजसेवा करण्याची आवड मला लहानपणापासूनच होती. तर आता मी समाजसेवक म्हणून काम करतोय आणि वृद्धाश्रम अनाथाश्रम पण चालवतोय आणि काही गरजू लोकांना मदत देखील करतो. आणि त्यातून कसं आहे, कधी वेळ गेला काही कळतच नाही आणि आनंद पण खूप मोठा होतो. बरं ते जाऊन दे बाकीचं. मी ह्यासाठी कॉल केला की आपल्या शाळेचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व्हायचा आहे आणि तू त्यासाठी ये, मीही येणार आहे. अय्या खरंच? नक्की नक्की. अरे परवाच एका शाळेच्या कार्यक्रमामध्ये गेले होते आणि तुला खरं सांगू, भाषण करताना माझे डोळे गच्च भरून आले होते. माझ्या तोंडातून शब्दच बाहेर फुटत नव्हते. आठवतंय मला सगळं. शाळेमध्ये माईकवर बोलताना मी किती घाबरायची आणि तुम्ही सगळ्यांनी मला बळ दिलं आणि मी भाषण करू शकले. पण खरं सांगू तुला, आता माईक मला घाबरतो. आता राजकारणामध्ये जी भाषणं आहेत ना, ती भाषणं करताना माईक खरंच घाबरतो आणि मी मात्र भाषणं करत सुटते. हो, आणि बरेच अजून मित्रमैत्रिणींना कॉल करायचा आहे आणि आपण 14 तारखेला नक्की बोलूया. ओके, बाय. अगं रत्ना. कोण नाही ना? हो ग, आले तुला भेटायला. आपल्या शाळेचा 14 तारखेला गेट टुगेदर आहे ना, म्हणजे तुला माहीत असेल नसेल. हो ना अगं, लग्नानंतर मी नवऱ्याबरोबर पुजारी म्हणून काम करू लागले आणि मंदिर ते घर इतकंच आयुष्य झालं. आणि भेटतोय ते आपण आत्ता भेटतोय. तुला तर माहितीच आहे माझं, मी अभ्यासात किती मागे होते. पण मी माझ्या मुलींना खूप शिकवलं. एक डॉक्टर, एक इंजिनियर केली. मग काय झालं, मुलं बाळ, घर, संसार एवढंच आयुष्य राहिलं माझं. आपण पुन्हा शाळेत भेटणार, मला खूप खूप आनंद झाला. पण शाळा या 2 अक्षरात माझं संपूर्ण विश्व सामावलंय. पण एकदा गेट टुगेदरचा चान्स आला आणि पुन्हा भेटणार म्हटल्यावर खूप लय भारी वाटलं. अरे राज, ये बस. अरे ते चटई घे. अरे राहू दे. अरे घे रे. अरे राहू दे. मला वाटलंच होतं तू रेडी नसशील म्हणून. रे? चल आवर लवकर. कशाला? तुला माहित नाही होय? काय अरे आज आपल्या शाळेतल्या मुला मुलीचं गेट टुगेदर आहे. गेट टुगेदर? तू एक काम कर, हा, तू एकटाच जाऊन ये, मला काय यायला जमायचं. ते काय नाही मला ऐकायचं. अरे ऐक रे, असं काय करतो रे? आवर लवकर. ए राजा, नाही, चल चल चल. ऐक रे तू. चल चल आवर लवकर. उठ. थांब, चल. दुखतंय रे. अरे राजा, हा, तू जाऊन ये रे, आणि तिथं कोण काय बोललं, कोण भेटलंय, सगळं मला येऊन सांग की. तू आता गप बसतोस का? अरे इतक्या दिवसांनी आपला मित्र मैत्रिणी एकत्र आलोत, तर जगूया की एक दिवस आनंदाचा. अरे राज, वेलकम शिवाजी. अरे ये 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 ये.
मित्रमैत्रिणींनो, आज तुम्हाला सर्वांना समोर बघून इतका आनंद होतोय मला, आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करण्याचा बहुमान मला मिळालाय याचाही मला फार 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 आनंद होतोय. मला आठवतंय, मला वाटतं त्यावेळची आपली पहिली बॅच, त्यावेळचे तुमचे हे तजेलदार चेहरे आजही तेवढेच टवटवीत वाटतायत मला. तुम्हा सगळ्यांना असं समोर बघून, एकत्र बघून मला जुने दिवस आठवले पुन्हा. तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते मी. मित्रांनो, मी तुमचा खोडकर मित्र सूर्यवान. आज आपल्यासाठी हा खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. आपल्या या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने आपण एकत्र आलोत, हा खूप आनंदाचा क्षण आहे. शिक्षणात माझी प्रगती होऊ शकली नाही, पण आमचा वडिलोपार्जित व्यवसाय म्हणजे मी संपूर्ण महाराष्ट्रात खेडेगावात लोककलेचे कार्यक्रम साजरे करतोय, जागर गोंधळाचे कार्यक्रम साजरे करतोय, आणि त्याच्यामध्ये बराचसा सेटल झालेलो आहे आणि माझं नाव पण पूर्ण झालेलं आहे. आणि आपण सर्व या ठिकाणी आलात, खूप आनंद वाटला. आणि कळत नकळत ह्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचा जो उत्साह, आनंद पाहून माझ्या चेहऱ्यावर आनंद कळतो. आणि सर्वांना खरोखर मनापासून मी धन्यवाद देतो. नमस्कार मित्रांनो, मी तर कोण आहे नव्यानं सांगायची काही गरजच नाही. तरीही मी सुनीता. शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रम म्हटले की मी सर्वात पुढे. योगा, डान्सिंग, सिंगिंग, मॉडलिंग, ॲक्टिंग, इवन सोशल वर्कही. खरंच आपण खूप मज्जा केली ना शाळेत. आणि शाळेत प्रत्येक शिक्षकाने शिकवलेले शिक्षण खरंच खूप मोलाचे ठरले. मी फिल्म लाईनमध्ये स्ट्रगल करत आहे, आणि एवढ्या दगदगीच्या काळात आपण सर्व इथे गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र झालो याचा मला खूप आनंद होतो. आणि या गेट टुगेदरसाठी मी तर सुलक्षणाचे खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच डिअर. लव यू. हाय माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, मी सुलक्षणा. आणि माझ्या डॉक्टरी भाषेतच विचारायचे झाले तर कसे आहात सगळे? सर्व ठीक आहे ना? आज आपण सगळे गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र भेटलो तर तुम्हा सर्वांना पाहून मला एखादी सलाईनची बॉटल किंवा एनर्जी ड्रिंक प्यायल्यावर जसे ताजेतवाने वाटते ना, अगदी तसं वाटायला लागलंय बघा. आणि खरंच आपला असं गेट टुगेदर कायम वर्षाला एकदा तरी व्हायलाच हवा. कारण आपण मित्रमैत्रिणी भेटलो की जशी एखाद्या पेशंटला गोळी किंवा इंजेक्शन घेतल्यावर कसं फ्रेश वाटतं, आराम मिळतो, तसं आपल्या मित्रांना भेटल्यावर ते एक प्रकारचं इंजेक्शन किंवा गोळी घेऊन त्या पेशंटला कसा बरं वाटतो तसा भास होतो. आणि खरंच आपण असं प्रत्येक वर्षी करून आपण आनंद हा सेलिब्रेट केला पाहिजे. कसं वाटतं? नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी आज बिल्डर म्हणून जरी वावरत असलो तर त्यावेळेस शाळेमध्ये असताना तुम्ही मला कवी म्हणायचं. तर ते कवीपण आणि कवीमन मी आजपर्यंत जपलेलं आहे. कवीच्या भाषेतच जर सांगायचं ठरलं तर मी असं म्हणेन, मला अजूनही आठवतात ते शालेय थोडकेच पण महत्त्वपूर्ण क्षण. अजूनही शाळेत जाण्यासाठी धावते आहे मन. अजूनही आठवतायत मला बेंचवरून इकडून तिकडे मारलेल्या उड्या आणि मित्रमैत्रिणींच्या काढलेल्या खोड्या, आणि चूक झाली तर शिक्षकांनी हातावर मारलेल्या चढ्या. मला अजूनही आठवतायत ही चित्त्याला त्याची हिला पोचवलेल्या चिठ्ठ्या, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मित्रांसाठी मारलेल्या शिट्ट्या. आणि हो, सर्वच जण मला म्हणायचे पटवा रे पट्ट्या. मित्रांनो, मला अजूनही आठवतायत काही पाहिलेली, काही अनुभवलेली लपडी. पण पाऊल कधीच पडली नाही किंवा पडू दिली नाही कुणाचीच वाकडी. अभिमान आहे म्हणायचो, सारे भारतीय माझे बांधव आहेत प्रार्थनेच्या वेळी. आणि एक सोडून मनातून लिहिलेली आरोळी.
नमस्कार मंडळी. तुम्ही मला सगळे ओळखत असालच. मी शिवाजी, थोडासा खोडकर, थोडासा हळवा. लहानपणीच शिक्षणापासून दूर गेलो आणि त्यानंतर वडिलांच्या बरोबर शेती करायला लागलो. पण कधी खराब हवामानामुळं, कधी अति पावसामुळं, कधी दुष्काळामुळं शेतीचं पीक येईनसं झालं आणि मग मी आणखीनच खोल जायला लागलो. तुमच्यासारखं मला जमेनासं झालं ते. मी खूप प्रयत्न केला तुमच्यासारखं करण्याचा, पण नाही जमलं. जमिनीत बी पियायचो, पेरलेलं बी पिकाच्या रूपात वर यायचं, पण जाऊ दे, ते कधी हाती लागलंच नाही. आणि मग मी असाच राहिलो. पण आज एक आनंद आहे. या गेट टुगेदरच्या रूपानं आपण सगळे एकत्र जमलो आहोत. आज मन कसं अगदी कोमेजलेल्या रोपट्याला जसं पाणी घातल्यानंतर ते टवटवीत होता ना, अगदी तसंच झालं. असंच आपण वर्षातनं किमान एक वेळ भेटूया, अगदी लहान होऊन. मित्रांनो, मलाही तुमच्याबरोबर घालवले क्षण अजूनही आठवतात. त्यासाठी आज मी माझ्या घरातून लंच आणलाय आणि तो लंच तुम्हाला वाढताना मला जुन्या खूप आठवणी, खूप क्षण मला आठवतील. चला तर मग लंच करूया. चला लंच करूया. चला. अरे शिवाजी, हे काय झालं तुला? अरे काय नाही, शेतात काम करायला लागलो तो बघ, तेव्हा गुडघ्याच्या वाटेला दुखापत झाली. डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलंय, पण अरे पण ऑपरेशन करायचं ना? अरे हो ईश्वरा, अरे ऑपरेशन करायचं होय, पण एवढं पैसे कुठून आणू? अरे मग कोणत्या तरी दुकानात जाऊन अकाउंटंटचं काम करायचं, नाहीतर बसून काहीतरी काम असेल तर ते करायचं ना. ते बी बघितलं असतं, पण हात मोडलाय, हाताने काम करायला येत नाही. प्लॅस्टर घालायला पैसे नाहीत रे. आणि काय रे शिवाजी, तुझ्या डोळ्याला तर दिसतंय ना? दिसतंय रे, पण लवकर इलाज नाही झाला तर काही दिवसांनी. ओ, सगळं समजलं आता. पण आता पुढं जे काही करायचंय ते आपण जेवणानंतर करूया. चला पुढं, वाकलेलं दिसतंय आमचं. ढकला सगळ्याला एकमेकाला. गडबड किती मग. मग आता मला वाटलं उठलीस तू. जा बाई. अगं रत्ना, आपण एकत्र आल्यामुळे आज मी खूप पोटभर जेवले ग. अगं नाही ना, पुन्हा शाळेचे दिवस आठवले ग. ते छान होते ना ग. तर काय, अगदी लहानपणी ईश्वरच्या आईच्या हाताला जी चव होती ना, ती चव आजही अजूनही आमच्या मावशीच्या हाताची चव अजूनही हाताला आहे. एक आनंद आहे की सगळ्या फील्डमध्ये आपली आपली भाकरी आणि ठेचा एवढं मात्र आहे. 8 दिवसांनी खाल्ला. पोट एकदम गच्च झालं. डॉक्टर साहेब, चला आले सगळे. चला या. हो हो चला. आता आपल्या सर्वांचं जेवण तर झालंच. आता आपण आपल्या मेन विषयाकडे वळूया. चालेल. शिवाजी, लहानपणी आपल्याला एक कथा ऐकवलेली आपल्या शिक्षकांनी, आठवते? कृष्ण आणि सुदामाची. त्यातून आपण एक सर्वांनी बोध घेतला होता, काही आठवते? सुदामा गरीब होता, श्रीकृष्ण श्रीमंत होता, तरी सुद्धा श्रीकृष्णानं सुदामाला मदत केली व जीवनात उभं केलं व त्याला मैत्रीची व मोलाची साथ दिली होती. बरोबर. आपणही आता अगदी तसंच करायचंय. अगं, पण तू जे काही सांगत आहेस ते जरा सविस्तर सांगितलं तर बरं होईल. हे बघ, त्या काळी
एक कृष्ण एका सुद्धा मला मदत करू शकत होता? होय. तर आपण या काळात आपण एवढी सगळी कृष्ण एका सुद्धा मला मदत करू शकत नाही. अगदी नक्कीच. तर माझी इच्छा आहे की आपण तसं करायला हवं. काय म्हणता? चालेल चालेल नक्की नक्की. बरोबर आहे ना? अगं रत्ना, मी तर माझ्या परीने जी मदत होईल ती मी तर करणारच आहे, पण तू काय करशील? अगं तुला सांगू का, मी तरी बघ पुजाऱ्याचं काम करते, पण मी पण माझ्या पद्धतीने मी पण देवाला साकडं घालेल ग, की माझ्या मित्राला बरं वाटू दे. डॉक्टर साहेब, मी लोकलावंत आहे, मी तर नक्कीच मदत करेन, पण तुम्ही पण काहीतरी करा अशी माझी अपेक्षा आहे. मी काय, मी डॉक्टरच आहे, मी काय विषय? ऑपरेशन करणारच नाही ना. बघ माझ्या परीनं जे होईल ते तर मी करेलच, तू पण काहीतरी कर. मी तर करणारच आहे. आतापर्यंत तू बरीच मदत केलीस, आता याच्या पुढे करशील. बरं बरं, नक्कीच करू आपण माझ्या दोघं परीनं मी नक्कीच मदत करणार. ओके. पैसे दे, आपण पण काहीतरी करायला पाहिजे. अगदी खरंय राज. मला काय वाटतं माहिती का, शासकीय निधीतून किंवा काहीतरी योजनेतून एक चांगली भरीव मदत मला जर करता आली तर मी नक्की मिनिस्टर साहेबांशी बोलून बघते. आपल्यामधले श्रीमंत मुलं असून काय उपयोगाचं? हो ना, करायलाच पाहिजे. अगदी करूयात काहीतरी नियोजन. नक्की करू. तुम्ही वकील आहे तर तुम्ही वकिली पॉईंट शोधा. अगदी मी डॉक्टर आहे. हो, मी डॉक्टर आहे, डोळ्याचे स्पेशलिस्ट. तुम्ही डोळ्याचं बघेन. आणि हां, त्या हाडाचं डॉक्टर करूया, मदत करू आणि उभेच करू. करायला तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. वकील घेऊ नका, तू तुझ्या घेऊ नका. हा मग. आणि डॉक्टरांची आम्ही मदत करतो. सगळे मिळून करून घेऊ. प्रॉमिस? हॅलो, हा बोल डिअर. सुलक्षणा, तुझ्या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या ज्या 2-3 योजना आहेत ज्याच्यामध्ये 30-35% बिल कमी होते, ते चालतात का? हो, चालते ना. अरे मग काय डॉक्युमेंट्स लागतील ते सांग ना, म्हणजे मला घेऊन यायला बरं. आता तुला नव्याने सांगायची काय गरज आहे? तुला तर सर्व माहितीच आहे. जे काही डॉक्युमेंट लागतील ते सर्व जमा कर, म्हणजे झालं. ओके, ठीक आहे. थँक्यू डिअर, थँक्यू. मी जमा करते कागदपत्र. ओके, चालेल. चल, बाय. शिट यार, याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असताना अपघात झाला म्हणून कुठल्याच सेक्शनच्या अंडर कॉम्पेन्सेशन मिळत नाहीये. चला चला, आपण ब्लड टेस्ट वगैरे सगळे करून घ्या. चल, तोपर्यंत आपण काउंटरला जाऊन बिल भरून येऊ. हां, ऑपरेशन सक्सेसफुल. थँक्यू डॉक्टर. थँक्यू थँक्यू. थँक्यू. मला काही औषधं लागतील, ते आणून द्या.
चला आपण औषध घेऊन येऊ. हे घ्या पैसे, लागले तर खर्च करा. हो चालेल मॅडम. काय झालं? ऑपरेशन इज सक्सेसफुल. थँक्यू मॅडम. चला, पेशंटसाठी नव्हे तर तुम्हा सर्वांसाठी डबा आणलेला आहे. घ्या बरं जेवण करून. चला. अरे बाबा जेवण करायचं का? जेवण कसे बाबा बोल. चला सगळ्यांनी जरा बाजूला व्हा. पेशंटचा प्लास्टर काढायचा आहे आता. जरा उठून बसा. आपण आहे ना हे सगळं सामाजिक उद्देशाने मदत केली पाहिजे आणि बरोबर आहे. त्याशिवाय ती मुलं नाही पुढे येणार. नाही 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 मला काय म्हणायचंय, हां तुमच्याकडून काय होत असेल थोडीफार मदत. नाही नाही नाही, होणारच नाही. एक मिनिट. हा हॅलो हॅलो, अंबिका डेव्हलपर्समधून बोलतोय. हां बोला सर, मी आपली कशा प्रकारे सहायता करू? मला एक ट्रॅक्टर बुक करायचा होता. हो मिळून जाईल ना सर. सर त्याची क्वालिटी पण चांगली पाहिजे. हो चालेल ना सर. मग कधी येता शॉपवर? हा माझा माणूस येईल. हो ठीक आहे सर. हा त्याला त्याचे डिटेल्स पाठवा. हो सर चालेल. आणि ट्रॅक्टर बुक करा. ओके सर. राज, त्यांच्याकडे शेतीचे अवजार आणि बी बियाणं सुद्धा मिळतात ना? हो माझ्यातर्फे देऊयात ना, ती पण सांगतात. हो 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 हो. हॅलो हॅलो, आणखी त्या ट्रॅक्टर बरोबर काही शेतीची अवजार आणि बी बियाणं पाठवून द्या. हो पाठवते सर. पण पेमेंटचे? पेमेंट करतो, ऑनलाईन करतो ताबडतोब. पाठवून द्या. ओके सर, थँक्यू. थँक्यू राज. अरे का नाही. हा? तू एवढं करतोयस हा, मित्रासाठी. नाही. आमचा खारीचा वाटा. शिवाजी, आता तब्येत बरी आहे ना तुझी? आता काय टेन्शन घेऊ नको, ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे काय? शिवा अरे आम्ही तुझ्या सोबत आहोत, घाबरू नकोस. हा तुम्ही आहात म्हणून मी आहे राजा भाऊ. आणि शिवा, औषध पण बरोबर घेत राहा. हा? सगळं काही ठीक होणार आहे. काळजी करायचं कारण नाही बाबा. आता डोळ्याची काळजी घे. बरं वाटतं ना डोळ्याला? पट्टी सोडल्यानंतर कळेल सध्या. ठीक आहे. शिवा, घरी गेला ना की डोळ्याची आणि हाताची जरा जास्त काळजी घ्या. तुला लवकरात लवकर बरं वाटू दे बघ. शिवाजी बाबा, हा सूर्यवान कायम तुझ्या पाठीशी उभा आहे. काय टेन्शन घेऊ नकोस. शिवाजी, आम्ही आहोत ना रे सगळे तुझ्या बरोबर. हा काही तुम्ही पुढे देणार नाही बघ तुला. आता हे बघा, प्लास्टर तर काल काढलेलं आहे आणि गुडघ्याच्या पट्ट्याही काढलेल्या आहेत. आणि आज आपण डोळ्याचं पट्टे काढून टाकणार आहोत. ठीक आहे. डोळे हळूहळू उघडतायत. वाकून बघताय तुम्ही. अरे
मला अगदी स्वच्छ दिसायला लागले. काय शिवाजी कसं आहे? छान आहे सर. आपण आता पट्टी करू हा तुम्ही हातवरती कर. खाली घे. कसा वाटतं आता? आता तू स्वतः कर बरं. स्वतः कर. अरे माझा हात पण चांगला झाला. डॉक्टर साहेब धन्यवाद. आता पाय बघा जरा. मागे घे. आता तू स्वतः कर. दमाने कर. पुढे घे. बस जास्त पुढे घे. माझा पाय पण हालायला लागला. माझे हात पाय दोन्ही अगदी चांगले झाले. तुमचे सगळ्यांचे आभार म्हणावे तेवढे थोडेच आहेत. मित्र धन्यवाद. आता हे बघा, मी महिन्याची औषधं लिहून देते. महिना झाला की परत चेकअपला यायचं. ओके? आणि शिवा, जोपर्यंत डॉक्टरांनी आराम सांगितलाय तोपर्यंत न चुकता आराम करायचा. आणि जेव्हा तुला बरं वाटेल आणि तू शेतामध्ये जाशील तेव्हा तुझ्यासाठी एक ट्रॅक्टर घेऊन ठेवलाय. प्लीज नाही म्हणू नको कसा. शिवा, शेतीसाठी लागणारे अवजारं, बियाणं आणि फर्टिलायझर्स मी सांगून ठेवले दुकानदारांना. तेवढी मात्र तू घे ना. तुम्ही माझ्यासाठी धावून आलात, मदत केली. खरंच मी तुमचे उपकार कधी. मित्रा, अडचणीच्या काळात उपयोगी पडत नाही ती कसली मैत्री. मैत्री करावी तर दिवाळीच्या पंतीसारखी अंधारात पण प्रकाश देते. हो ना, किती खरं आहे. आपल्या मनातलं ओझं हलकं करण्यासाठी मैत्रीसारखं ठिकाण दुसरं नाही. आणि ते आपण सर्वांनी छानच निभावून नेलं. फार रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते हे खूप घट्ट असतं. आणि हेच आपल्या ग्रुपने आज गेट टुगेदरच्या निमित्ताने करून दाखवले. आणि पुढे पुन्हा असं गेट टुगेदर व्हायला पाहिजे. आणि त्यामध्ये फालतूचा खर्च म्हणजे खाण्यापिण्याचं, भेटवस्तू देण्या घेण्याचं न करता आपल्या एखाद्या मित्राला मदत करायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. खरं. हो, जसे की एखाद्या गेट टुगेदरला ज्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या मुलांची लग्न पैशाभाऊ थांबले आहेत त्यांना आपण आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न या गेट टुगेदरच्या माध्यमातून करायला हवा. बरोबर. मित्र फक्त व्हॉट्सअपला आपली स्टोरी टाकणे नसावेत, तर आपली स्टोरी माहीत असणारे असावेत. हो, खरं आहे. आपल्या कामाचा व्याप जरी किती वाढला असला तरी मित्रमैत्रिणींच्या गरजेसाठी धावले पाहिजे. काही मित्रमैत्रिणींच्या मुलांना केवळ पैशाअभावी शिक्षणासाठी बाजूला राहावं लागतंय, वंचित राहावं लागतंय. गेट टुगेदरच्या माध्यमातून मला काय वाटतं माहिती का, एक भक्कम आर्थिक तरतूद आपण करूयात आणि त्या आर्थिक तरतुदीतनं आपण आपल्या मित्रांच्या ज्या मुलांना शिक्षण मिळत नाही त्यासाठी, त्यांना उच्च शिक्षणासाठी असेल किंवा त्यांच्या बाकीच्या शिक्षणासाठी ती तरतूद वापरूयात. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर. चांगल्या काळात मित्रांचा हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, तर वाईट काळातही गरजू मित्रांच्या सोबत राहणे, त्यांचा हात न सोडणे ही खरी मैत्री आहे. आणि ही आपण करावीच. आपल्या गरजू मित्रांना त्यांच्या अडचणीत त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण या गेट टुगेदरच्या निमित्तानं त्यांची मदत करायलाच पाहिजे. तुम्हाला मी एक मैत्रीविषयी कविता सादर करतो. मैत्रीच्या या नभांगणातील, मैत्रीच्या या नभांगणातील तारे आपण हो,
पवित्र मैत्री नात्याचा आदर्श आपण घेऊ. पवित्र मैत्री नात्याचा आदर्श आपण घेऊ. पवित्र मैत्री नात्याचा आदर्श आपण घेऊ. लहान असो वा थोर, लहान असो वा थोर, युगो बाजूला सारो. पवित्र मैत्री नात्याचा आदर्श आपण घेऊ. पवित्र मैत्री नात्याचा आदर्श आपण घेऊ. मैत्रीच्या या नभांगणातील, मैत्रीच्या या नभांगणातील तारे आपण होऊ. मैत्री नात्याचा आदर्श आपण घेऊ. पवित्र मैत्री नात्याचा आदर्श आपण घेऊ. पवित्र मैत्री नात्याचा आदर्श आपण घेऊ. पवित्र मैत्री नात्याचा आदर्श आपण घेऊ. खरंच मला पण एक सांगावंसं वाटतं सर्वांना की आपण नुसतं गेट टुगेदर, भेटघाट करणे, पैसे खर्च करणे, मौज मजा करणे या व्यतिरिक्त न करता आपण एखाद्या गरजू आपल्या मित्राला मदतीचा हात दिला पाहिजे. त्याच्या घरी कोणी आजारी असेल किंवा तो स्वतः आजारी असेल तर त्याला हॉस्पिटल, त्याचा औषधाचा खर्च आपण त्याला उपलब्ध करून दिला पाहिजे. तसेच प्रत्येक गेट टुगेदर करणाऱ्या व्यक्तीने हा आपल्या गेट टुगेदर मार्फत आदर्श घेतला पाहिजे आणि त्यानेही प्रत्येकाला मदतीचा हात देऊन त्याला उभं केलं पाहिजे. तो आयुष्यात त्याला यशस्वी केलं पाहिजे. काय म्हणता? बरोबर आहे ना? बरोबर आहे, बरोबर. अपघातानंतर मी खूप खचून गेलो होतो, निराशेचे जीवन जगत होतो. पण मला तुमच्यासारखे मित्र मिळाले. मला खरंच आनंद वाटतो आणि यात मला एक सांगावंसं वाटते. मित्रांनो, आयुष्य म्हणजे एक टिंबासारखं असतं. जीवन हे एका रेषेसारखं असतं. प्रेम हे त्रिकोणासारखं असतं. पण मैत्री मात्र वर्तुळासारखी असते, जिला कधीही शेवट नसतो. मी खरंच भाग्यवान आहे, मला तुमच्यासारखे मित्र मिळाले. आणखीन एक सांगावंसं वाटतं, मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास, आणि तो सगळा विश्वास तुम्ही लोकांनी मला दिलाय. खरंच मी खूप खूप भाग्यवान आहे.